निर्मितीचा व्यवसाय सुरू करणे हा एक चांगला व्यवसाय पर्याय ठरू शकतो. तुम्ही नूडल्स निर्मितीचा व्यवसाय छोट्या प्रमाणावर देखील सुरू करू शकता. दिवसेंदिवस नूडल्सची मागणी सातत्याने वाढत आहे. सध्या नूडल्सचा व्यवसाय हा अतिशय लोकप्रिय व्यवसाय बनला आहे. खरे तर बाजारात विविध प्रकारचे नूडल्स विकले जात आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही नूडल्स बनवू शकता आणि वेगवेगळ्या मार्केटमध्ये आणि दुकानांमध्ये विकू शकता. नूडल्स अगदी पार्ट्यांमध्ये स्नॅक्स म्हणून दिल्या जातात. भारतात नूडल्सची वाढती मागणी पाहता हा व्यवसाय सर्वात फायदेशीर व्यवसायांपैकी एक आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे मैदा, गव्हाचे पीठ. प्रक्रियेबद्दल सांगायचे तर नूडल्स बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मिक्सर मशीनच्या मदतीने पीठ मळून घ्यावे लागेल. आता लेयरिंग आणि कटिंग मशीनच्या मदतीने तुम्हाला पिठाचा थर बनवायला लागेल. थर तयार झाल्यावर हे मशीन पीठ देखील कापते, जे कच्चे नूडल्स तयार करण्यास मदत करेल. यानंतर तुम्हाला स्टीमर मशीन वापरून नूडल्स वाफवून घ्यावे लागतील. हे नूडल्स अर्धवट शिजण्यास मदत करेल. त्यानंतर तुम्हाला हे नूडल्स ड्रायरमध्ये वाळवावे लागतील. नूडल्स कोरडे झाल्यावर तुम्हाला ते पॅकेजिंग मशीन वापरून पॅक करावे लागेल. पॅकिंग केल्यानंतर तुम्ही नूडल्सला लेबल लावाल आणि बाजारात पुरवू शकाल. आता आपण जमीन आणि इमारतीबद्दल चर्चा करू. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 700 चौरस फूट क्षेत्रफळाची आवश्यकता असेल. तुम्हाला सुमारे 500 चौरस फूट कव्हर क्षेत्राची आवश्यकता असेल. आता आपण प्रकल्प आणि यंत्रसामग्रीबद्दल बोलू. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 100 किलो अर्ध स्वयंचलित संयंत्र आणि यंत्रसामग्रीची किंमत अंदाजे रुपये 2 लाख अधिक GST, तर 200 किलो प्लांट आणि यंत्रसामग्रीची एकूण किंमत सुमारे 7.5 लाख अधिक GST. अतिरिक्त मालमत्तेबद्दल बोलायचे झाल्यास या व्यवसायासाठी पॉवर पॅनल, DG सेट आणि कार्यालयीन वापरासाठी फर्निचर आवश्यक असेल. आता आपण मनुष्यबळाबद्दल बोलू. हा व्यवसाय 5 ते 6 कामगारांसह सहज सुरू करता येतो, ज्यामध्ये ऑपरेटर, कुशल आणि अकुशल कामगार, प्रशासक, विक्री व्यवस्थापक इत्यादींचा समावेश असेल. आम्ही आता विजेबद्दल बोलू. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 4 किलोवॅट विजेचा भार लागेल. आता आम्ही तुम्हाला या व्यवसायातील गुंतवणूक आणि नफ्याबद्दल सांगू. मासिक उलाढालीबद्दल बोलायचे झाल्यास जर तुम्ही दररोज 8 तासांच्या शिफ्टमध्ये 100% क्षमतेने काम करत असाल तर तुम्ही दरमहा सुमारे 1.5 लाख ते 2 लाखांची विक्री करू शकता. मासिक नफ्याबद्दल सांगायचे तर कारखाना खर्च, विक्री आणि प्रशासकीय खर्च वजा केल्यावर तुम्ही दरमहा अंदाजे रुपये 30,000 ते रुपये 35,000 कमवू शकता. नमूद केलेले सर्व आकडे तुमच्या व्यवसायाच्या आकारानुसार, व्यवसायाच्या प्रकारानुसार आणि गुंतवणुकीनुसार वाढू किंवा कमी होऊ शकतात. हा व्यवसाय स्थापित करण्यासाठी जास्त परवान्यांची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचा व्यवसाय GST, उद्यम, FSSAI सह सुरू करू शकता. राष्ट्रीय खाद्य तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था म्हणजेच निफ्टेम हे खाद्य प्रसंस्करण तथा उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग तथा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षण तसंच संशोधन संस्थांचे केंद्रबिंदू आहे. शिक्षण आणि संशोधनासोबतच लघु तसंच मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी देखील कार्यरत आहे. भारत सरकारच्या खाद्य प्रसंस्करण मंत्रालयाद्वारे नुकतीच प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग
उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME योजनेला सुरुवात केली आहे. खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयाचा अन्न प्रक्रिया उद्योग करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना त्या क्षेत्रातील मदत करण्यासाठी विविध योजनांद्वारे अवगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. PMFME योजनेअंतर्गत आपल्या उद्योगांना चालना देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमामार्फत प्रक्रिया उद्योगांना भाग भांडवलाकरता बँक कर्जाशी निगडीत एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान दिलं जातं. ही रक्कम जास्तीत जास्त 10 लाख रुपये असेल. लाभार्थ्यांचे योगदान कमीत कमी 10% असायला हवे. उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात प्राप्त होईल. एवढंच नव्हे तर स्वयंसहाय्यता गट, खाजगी आणि सहकारी संस्था, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी आणि SPV हे या योजनेत सहभागी होऊ शकतात.